मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. चामोर्शी तालुक्यातील सुपीक जमीन अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध. चामोर्शी तालुका मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे या पत्रकार परिषदेचे नेतृत्व करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारले का, असा थेट सवालच केला आहे. आमचे तालुका प्रतिनिधी गंगाधर शेडमाके यांनी याविषयी तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्याकडून ज्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे, आपण आता थेट आपल्या स्क्रीनवर पाहूया. या पत्रकार परिषदेला राजेशजी ठाकूर, प्रमोदजी भगत तथा भेंडाळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी चरणदास मधुकर पोटे, राहणार सगनापूर येथील शेतकरी. तर शासनानं जो आज भूमी अधिग्रहण कायदा हा जो पत्र काढलेला आहे आणि त्या कायद्यामुळे आज आपला म्हणण्यापेक्षा आपल्या परिसरातील शेतकरी हा भूमिहीन होणार आणि ज्या शेतीवरती आपला उदरनिर्वाह चालतो, ज्या शेतीमध्ये धान पिकतो आणि आपला म्हणजे 2 वेळचा जेवणाचा मिळतो, तो आज शासन हिसकावण्याच्या प्रयत्नात आहे. तर त्याच्या या प्रयत्नाला आम्ही कधीच यश येऊ देणार नाही आणि कोणत्याही किमतीने असो किंवा कोणत्याही मोबदल्यात जरी करता त्यानं आम्हाला कंपनीमध्ये मोठ्या पदावर एक नोकरी देण्याचा जरी आमिष दिला तरी पण आपण आपली शेती कोणत्याही परिस्थितीत शासनाला देणार नाही. जरी करता त्यानं आमच्यावर दबाव आणला आणि जबरदस्ती करून जर आपल्यावर पोलीस फोर्स लावली मारण्यासाठी तरी पण आपण स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही शेती म्हणून देणार नाही, कोणत्याही किमतीत नाही. त्याकरिता आम्ही कोणत्याही पक्षाचा असा म्हणून आधार तर घ्यावाच लागेल, पण आम्ही स्वतः शेतकरी जे संघटना आहे त्याच्या मार्फतीनं जो काही आंदोलन करायचं आहे तो करण्यासाठी तटस्थ राहू. आणि आज ब्राह्मणवाडे साहेबांना आम्हाला असं सांगितलं आहे की शेतकऱ्याच्या सोबतीला राहून आपण येणाऱ्या दिवसात जे काही आंदोलन करणार आहोत त्यांना सर्वतोपरी पाठिंबा राहील. तर आम्ही त्यांनासुद्धा आम्ही सोबत राहू. एवढं बोलून मी एक सांगतो की शासन कितीही जरी आमची जमीन घेण्याचा प्रयत्न कराल तरी पण आम्ही शेती देणार नाही म्हणजे नाही. एवढं. मी नुमचंद पुरुषोत्तम भिवनकर, मुक्काम फराडा येथील रहिवासी आहे. माझ्याकडे 12 एकर शेतजमीन आहे. त्यापैकी संपूर्ण शेतजमीन माझी हे बारमाही पाण्याची आहे. माझे जवळपास 4 सर्वे नंबर आहेत. त्यामध्ये सर्व ठिकाणी विहीर, बोरवेल यांची सुविधा केलेली आहे. त्यामध्ये मी 12ही महिने पीक घेत असतो. त्यामध्ये 3 पिके, उन्हाळी, रब्बी आणि खरीप, 3ही पिके मी घेत असतो. तर अशा प्रकारे आमची शेतजमीन असून ही जर MIDCला जर गेली तर आम्ही उघड्यावर आमचं कुटुंब उघड्यावर येईल. तरी ही आमची शेतजमीन MIDCला न देण्याचे आम्ही त्याकरता विरोध दर्शवत आहोत. ग्रामपंचायत सदस्य शेतकरी आपली जमीन आहे, जमिनीच्याच माध्यमातून आपला जीवन जगतो आणि ते MIDC म्हणून जे लोक ओरडतात त्या MIDC जाईल बा, तेव्हा आपला मन थोडा हलका होतो. कारण जमीन असल्यामुळे आम्ही जीवन जगत आहोत. जमीन गेल्यानंतर आपण काय करायचं बा, हे चिंता पडली आहे सगळ्या लोकांना. म्हणजे तुम्ही ह्या आंदोलनासोबत आहात, म्हणजे जे आता महेंद्र भाऊ बोलत आहे यांना तुम्ही साथ देणार आहात म्हणजे राहणार आपण सर्व आंदोलनात. समजा शासनानं म्हटलं की आम्हाला तुमची जमीन घ्यायचीच आहे, मग तेव्हा तुम्ही काय करणार? तुम्ही कोणती मागणी करणार? कशाबद्दल? म्हणजे तुम्ही पैसा मागणार का MIDC मध्ये आम्हाला भागीदारी मागणार, उद्योगामध्ये काय, म्हणजे नेमकं काय राहणार? नोकरी मागणार? आम्ही जमीन देणारच नाही. बदलायला काय आम्हाला सर्व्हिस नाही, काय नाही. आम्हाला अर्धा एकर जमीन असेल तर ते काफी आहे. बोला. माझे नाव सुरेश सकाराम शेट्टी, मुक्काम फराडा या गावचा रहिवासी आहे. मी शेतकरी आहे. माझी जमीन
MIDCमध्ये जाणार आहे. मी येणार नाही, कारण पैसा मला पेडणपोळी पुरणार नाही. मला जमीन पाहिजे. जमिनीशिवाय मी जगू शकत नाही. जमिनीशिवाय मी जगू शकत नाही आणि जमीन काय मी देणार नाही. मी सदानंद मारुती देवादे, मुक्काम मोरली मोकासा. मी एक सर्वसाधारण शेतकरी असून माझ्याकडे 5 ते 7 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये मी 2 ते 3 पिके बारमाही काढत असतो. आणि मी माझी किती काही पैसे दिले शासनाने तरी मी माझी स्वतःची जमीन देणार नाही. या जमीन दिल्यामुळे पुढच्या पिढ्यांना खायचं काय, मरायचं काय, वाचायचं काय आणि याच्यावर सुद्धा आमचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे मी कदापि शासनाने किती काही दडपणशाही आणली तरी मी माझी स्वतःची जमीन शासनाला मुळीच देणार नाही. माझं नाव अनिल सुकाजी कुंबळे, मुक्काम दोटपुली, पोस्ट वाघोली, तालुका चामोर्शी, गडचिरोली जिल्ह्यातला मी रहिवासी आहे का. तर हे जे शेती आहे तर शासनानं ही शेती नाही का मागवत आहे. तर आपण शासन नेल्यावर आपण खायचं का ना जगाचं का. तर आपण शेती ही अजिबात सरकारला नाही का देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. बोलो. उमाजी गोपाळा मडावी राहणार मोहरली. माझी जमीन विकणार नाही आणि मी सरकारलाही देणार नाही. मी ठिकाणा देईन, मी काही करीन, पण मी जमीन सरकारला देणार नाही. तेच जमीन माझी राहील. मी ठिकाणा देईन. मी आत्ता बिमार पडलेलो तर माझे इलेक्शन वगैरे घ्यासाठी ठिकाणा देईन तर भेटतील का. सरकार कंपनी टाकत तर कंपनी मी ठिकाण देऊ शकीन का. नाही. मी माझी जमीन देणार नाही नाही नाही. विकास तुळशीराम रायशेराम, राहणार साखलपेठ. मी शेतकरी आहे. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. माझ्या 5 एकर शेतीमध्ये माझी शेती ही जन्मभूमी असल्यामुळे मी माझी शेती कोणत्याही शासनाने दबाव टाकला तरी मी मुळीच देणार नाही. आणि माझ्या शेतीमध्ये मी 3 माही उत्पन्न घेतो, 3 पिकं, आणि मी माझ्या शेतीमध्ये 10 लोकांना रोजगार देऊ शकतो. म्हणून मी माझी शेती किती शासनाने दबाव टाकला तरी मुळीच कंपनीला देणार नाही असं मी गवाही करतो. मी मेघराज वामन आबारे, राहणार घारगाव येथे रहिवासी असून माझी जमीन मी शासनाला अधिग्रहण करणार नाही याची दक्षता घ्यावी. पोर्टे शेतकरी जन आंदोलन समितीचा अध्यक्ष व वाघोली गावातील शेतकरी आहे आणि आम्ही कंपनीला शेती देणार नाही. कितीही जोर जबरदस्ती केले तरी शेती देणार नाही. मोठा जन आंदोलन उभा करण्याची वेळ जरी आली तरी आंदोलन उभा करू, उपोषण करू, पण लढता लढता प्राण गेले तरी चालेल, पण शेती देणार नाही आणि सरकारला झुकणारही नाही. सुनीलजी कन्नाके, सुशीलजी शहा, लीलाधर भाऊ सुरजागडे, सुभाषजी कोठारे, सातपुतेजी, उत्तमवारजी, लाडेजी, उपस्थित सगळ्यांची नावं आम्ही देतो. बसलेले सगळे सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या ललिताताई भगत आणि उपस्थित सगळे शेतकरी बांधव. खरं तर पत्रकार परिषदे घेण्यामागचं कारण आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून आणि इतरही शेतकऱ्यांच्या कृतीमधून कळलेलं असेल की या तालुक्यातील शेतकऱ्यावर किती अन्याय हा राज्य 1000 हेक्टर हा चामोर्शीत आहे. जर चामोर्शीतल्या तरुणांना खरोखर रोजगार द्यायचा आहे तर एवढी जागा आहे ना, इथला घ्या ना, वनाची जागा घ्या ना, काय अडचण आहे. फॉरेस्टची जागा घ्या. हे फॉरेस्ट कसं निर्माण झालं माहिती आहे का. हे देशात कुठेही उद्योग स्थापन केले की वन क्षेत्र इथलं वाढवलं नाही. बाकी जिल्ह्यामध्ये काय अडचण आहे किंवा देशात काय त्याच्यात आपण जाऊ नाही. त्याच्यामुळे क्षेत्र निर्माण झालं. वाईदाखाली फक्त जिल्ह्यामध्ये 2 एक पत्रक निघाला आणि त्यामुळे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांचेच नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे
पुढील जीवन कसं जगायचं यासाठी आणि आपल्या धरती मातेला आपण अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.